नाशिककरांवरती देखील पाणी कपातीचं संकट ओढावलंय। मान्सून लांबल्यामुळे पाणी कपातीचं हे संकट आणखी गडद होताना दिसतंय। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या नंतर पुढच्या आठवड्यामध्ये पाण्याच्या कपातीच्या संदर्भातला निर्णय होण्याची देखील शक्यता आहे। 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्याचं मनपा प्रशासनाच्या समोर आव्हान आहे। सध्या 12 ऑगस्ट पर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याची माहिती मिळते। नाशिकच्या गंगापूर धरणामध्ये सध्या 34.12% इतका पाण्याचा साठा शिल्लक आहे। शहराला दररोज 600 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे। पाणीपुरवठा विभागाचा पाणी नियोजनाचा प्रस्ताव तयार आहे। या प्रस्तावाला लोकप्रतिनिधी आयुक्तांची मंजुरी मिळाल्याच्या नंतर अंतिम निर्णय घेतला जाईल। राज्य शासनाकडून 31 ऑगस्ट पर्यंत उपलब्ध जो पाणीसाठा आहे हे पाणी काटकसरीने वापरण्याचे निर्देशही देण्यात आले। हे गंगापूर धरणाचं दृश्य आपण बघतोय। गंगापूर धरणातला पाणीसाठा हा हळूहळू कमी होत चाललेला आहे। आता केवळ 34% एवढाच पाणीसाठा आहे। मी आता ज्या ठिकाणी उभा आहे याच बाजूला धरणाचे मुख्य गेट आहेत, मात्र हा संपूर्ण परिसर आपण बघतोय कोरडा ठाक पडलेला आहे, कारण धरणामधला पाणीसाठा हा कमी होतोय आणि यामुळेच नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट देखील वाढलेलं आहे। शासनाच्या सूचनेनुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी पुरवठ्याचं नियोजन करायचं आहे, परंतु आज मितीस जो पाणीसाठा आहे त्यानुसार हा पाणीसाठा केवळ 12 ऑगस्ट पर्यंत पुढेल एवढाच आहे। पुढील आठवड्यापासून पाणी कपाती संदर्भातला काही ना काही निर्णय हा प्रशासनाला घ्यावा लागणार आहे। तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, भगूर, निफाड अशा वेगवेगळ्या नगर परिषदा आणि नगरपंचायती आहे, त्यांना देखील पाणी पुरवठा करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे, कारण जिल्ह्यातील एकूण धरण प्रकल्पामध्ये आज मितीस केवळ आणि केवळ 23% एवढाच पाणीसाठा आहे। 10 धरणं तर अशी आहेत ज्यामधला पाणीसाठा हा 10% देखील कमी झालेला आहे। त्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने जपून वापरावं असं आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। सध्या निवडणुकीची आचारसंहिता आहे, त्यामुळे पुढील आठवड्यामध्ये म्हणजेच निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर पाणी कपातीचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती लोकप्रतिनिधींकडून मिळत आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।